अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59व्या कोकण प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरी भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांत अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत उदगीकर, कोकण प्रांत मंत्री राहुल राजोरिया, स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काणे, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावंतवाडी शहर अध्यक्ष प्राध्यापक साईनाथ सीतावार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा धोटे मंचावर उपस्थित होते। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले। दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा धोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सावंतवाडी शहर अध्यक्ष साईनाथ सीतावार यांनी केले। यावेळी अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोसले, महेश सारंग, रवी मडगावकर, अजय गोंदावळे, अन्नपूर्णा कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते। 59व्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आजच्या अधिवेशनाचे उद्घाटक डॉक्टर मनीष जोशी, सेक्रेटरी, प्रमुख अतिथी मत्स्य व बंदर विकास मंत्री सन्माननीय नितेश राणे, स्वागत समिती अध्यक्ष मंत्री राहुल राजोरिया, सर्व केंद्रीय आणि प्रांत पदाधिकारी आणि कोकण प्रांताच्या विविध जिल्ह्यातून आलेले सर्वप्रथम मी राहुल राजोरे यांचं अभिनंदन करतो की नुकतीच या अधिवेशनामध्ये प्रदेश मंत्री म्हणून राहुलची निवड झालेली आहे। राहुल मूळचा रत्नागिरीचा आहे आणि गेले 3 वर्ष तो पूर्णवेळ विद्यार्थी परिषदेचं काम करतो। मी राहुलजींना असं म्हणतो की प्रदेश मंत्री म्हणून पुढच्या या अधिवेशनाचं कसं स्वरूप असणार हे त्यांनी पत्रकारांना सांगावं। तर आपला हा कोकण प्रांताचा 59वां अधिवेशन या छत्रपती शिवाजी महाराजांना पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे, सिंधुदुर्ग भूमी आहे, सावंतवाडीच्या इथे पार पडत आहे। साधारणतः 600 विद्यार्थी आत्ता पूर्ण कोकण प्रांतातले, मुंबई असेल, रायगड असेल, पालघर असेल, गोवा असेल, अशा सगळ्या कोकण प्रांत जो कोस्टल बेल्ट ऑफ महाराष्ट्र आहे तिथनं आलेले आहे आणि ही छात्रशक्ती वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये इथे काम करत आहे। विद्यार्थी परिषदेचं अधिवेशन म्हणजे एक उत्साह असतो, की आपला एक उत्साहाचा किंवा एक जल्लोष साजरा करण्याचं एक स्थान काय आहे तर ते विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन आहे। मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 76 वर्ष काम करत आहे आणि या 76 वर्षातल्या या अधिवेशनामध्ये आम्ही काही शैक्षणिक विषयांमध्ये आम्ही काही धोरणंही आम्ही नक्की निश्चित करणार आहोत। या आपला जो अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपण काही प्रस्ताव पारित करत असतो, तर यामध्ये आपण या जो कोकण प्रांताचं अधिवेशन आहे यामध्ये काही 4 प्रस्ताव आपण पारित करणार आहे। त्याच्यातला एक प्रस्ताव आहे की शैक्षणिक प्रस्ताव आहे, त्याच्यामध्ये सध्यातल्या ज्या महाराष्ट्रातली जी सध्या एज्युकेशन सेक्टरची जी सद्यस्थिती आहे, शैक्षणिक क्षेत्राची जी सद्यस्थिती आहे ती खूप दयनीय आहे। विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेस असं होतं की CET एक्झामचे जे आपल्याला माहीत असेल की गेल्या वर्षी CET एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये एवढा घोळ झाला होता। साधारणतः 1 लाख सीट्स आहे महाराष्ट्रामध्ये, BBA BCA असेल, BMS असेल एवढ्या सीट्स आहेत, पण फक्त 20,000 सीट्स भरण्यात आलं होतं कारण का CET सेलच्या माध्यमातून काहीच त्याच्यामध्ये जे आहे त्यांच्या अवेअरनेस कॅम्पेन काही करण्यात आलं नव्हतं आणि यावर्षी ते CET सेलनी आपण गेल्या वर्षी निवेदन दिले आणि त्याच्यामुळे आज त्यांनी जो त्यांचा टाइमटेबल आहे तो डिक्लेअर केलेला आहे। पण हे जे शैक्षणिक प्रस्ताव आहे ह्याच्यामध्ये विविध आपण जे शैक्षणिक विषय आहेत महाराष्ट्रातले, कोकणातले खासकर ते आपण उचलत आहोत। मुंबई विद्यापीठामधून आपल्याला माहीत असेल की आत्ता विद्यार्थी परिषदेने एक मोठं आंदोलन केला, सिनेट आपल्याकडे आत्ता नुकतं झालेलं आहे। एक मुंबई विद्यापीठातील जो विषय आहे, बरेच समस्या असतात हॉस्टेलमध्ये। आपण पाहतो की तिथल्या मुंबई विद्यापीठातले जे हॉस्टेल्स आहेत तिथे काही फक्त 2 ते 3 खोल्यांमध्ये आपण बघतो की काही विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये, वसतिगृहातल्या खोलींमध्ये AC सापडतो, TV स्क्रीन सापडते। ह्याचं जे वीज बिल आहे ते काय, इलेक्ट्रिसिटी बिल ते काय बाकीचे विद्यार्थी भरणार आहेत का, की आपण पाहतो की ह्याच्यामध्ये जे घोळ जो आहे हा विद्यापीठामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ठाण्याचं जे सब सेंटर आहे तिथल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना रेप थ्रेट्स येतात, त्यांना बलात्काराच्या कंप्लेंट्स येतात आणि ह्यामध्ये विद्यापीठ प्रशासन आहे ते काहीच करत नाही आणि विद्यापीठ प्रशासन हे फक्त विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी परिषदेच्या विरोधामध्ये एक परिपक्व काढतं की आपला
जे संविधानाने आम्हाला हक्क दिला आहे की आम्ही कुठच्याही विषयामध्ये आमची आवाज उचलू शकतो, ते दाबण्यासाठी विद्यापीठ एक परिपत्रक काढतं की तुम्ही कुठच्याही प्रकारचं आंदोलन किंवा निषेध किंवा कोणत्याही प्रकारचा प्रोटेस्ट तुम्ही विद्यापीठ परिसरामध्ये करू शकत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी विद्यापीठ करत असतं. त्याच्या रिलेटेड आपण ह्या प्रस्तावामध्ये विषय ठेवलेला आहे. सामाजिक प्रस्ताव आपण घेतलेला आहे की सध्या सामाजिक सद्यस्थिती आपली आहे की कोकणामध्ये बरेच आपण पाहत असतो की वेगवेगळे प्रोजेक्ट्स येतात, पण प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काही विरोध असतो. कुठच्या माध्यमातून कुठच्या तरी धर्माच्या असेल, काही पर्यावरण असेल, अशा वेगळ्या विषयांमध्ये ते काढत असतात आणि त्याला विरोध करण्याचं काम करत असतात. त्या विषयानं आपण याच्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे. आपल्याकडचा जो 720 किलोमीटरचा किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये काही टुरिझम असेल किंवा चांगले मुद्दे आपण हे करू शकतो का, त्याला डेव्हलपमेंटसाठी आपण त्या विषयामध्ये प्रस्ताव आपण हे घेतलेला आहे. आणि चौथा प्रस्ताव एक महत्त्वाचा, आपल्याला माहिती आहे आज मोबाईलचं युग आहे, AI टेक्नॉलॉजीज आहे, AI आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. पण त्याचा दुर्परिणाम तो आहे तो आपण फेस करतोय. त्याच्यामधले जे इश्यूज आहेत ते आज विद्यार्थी फेस करत आहेत की आज स्क्रीन टाईममुळे त्यांचा जो क्लासरूममधला जो वेळ आहे, त्यांचा जे अटेन्शन स्पॅन आहे ते खूप कमी झालेलं आहे. एकाच सिनेट बैठकीमध्ये, एका विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये एका प्राध्यापकांनी असं स्टेटमेंट दिलं, जेव्हा सिनेटच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की विद्यार्थी का नाही आहेत, तुम्ही काय करताय, तर शिक्षक म्हणाले की आम्ही कोणाला शिकवू, विद्यार्थ्यांचे अटेंडन्स आज आपल्या ज्या महाराष्ट्रातले जेवढे विद्यापीठ आहेत किंवा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये खूप कमी आहे. कारण का विद्यार्थी कुठच्या तरी चुकीच्या मार्गावर चालले आहे. ऑनलाईन बेटिंग ॲप्स असतील आणि बरेच असे जे ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेसेस आहेत, ते त्याला खूप प्रमोट करत असतात, चुकीचे ॲप्स आहेत त्यांना प्रमोट करत असतात. अशा प्रकारचा जो चुकीचा मोठा गचळ कारभार जो आहे तसा चाललेला आहे, त्याच्या विषयामध्ये पण आपण जे आहेत विद्यार्थ्यांना अवेअरनेस कॅम्पेन करत आहोत की मोबाईल हे कसं आणि AIचं टेक्नॉलॉजी ॲक्च्युली खूप छान आहे, पण त्याचा सदुपयोग कसा करावा याच्याबद्दल आपण अवेअरनेस करतोय. आज आपला विद्यार्थी जो आहे तो या समाजामध्ये एक मोठा चेंज घडवण्याचं काम करत असतो. आपण ऐकत असतो शाळा महाविद्यालयांमध्ये की आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, पण विद्यार्थी परिषद म्हणते आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे आणि हा यासाठी आहे की जेवढे अधिकार त्यांना आहेत, बाकीचे जे चेंज एक घडवण्याचे जे काम काय आहे ते विद्यार्थी परिषदेचंच कार्यकर्ता करू शकतो. स्टुडंट्स पॉवर नेशन्स पॉवरचा नारा देत विद्यार्थी परिषद एक अधिवेशन आपलं पार पाडत आहे. ह्या परिसरामध्ये इथले जे सिंधुदुर्गाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप छान व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे. पूर्ण मुंबईपासून जे मी म्हटलं मगाशी, पण कोकण प्रांतातले जे कानाकोपऱ्यातले आलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था इथे त्यांनी उभारलेली आहे. इथे आपण अगर गेलात तर प्रदर्शनी कक्ष आहे की वर्षभरामध्ये जे विद्यार्थी परिषदेने आंदोलन असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, कार्यक्रम असतील जे केलेले आहेत त्याची एक छोटीशी प्रदर्शनी या आपल्या प्रदर्शनी कक्षामध्ये लावण्यात आलेली आहे. पर्यावरण आपण म्हणतो की इथले जे आहे शाश्वत आणि समृद्ध कोकण असावं, त्यामुळे प्लास्टिक फ्री असेल, त्यामुळे आपण जे प्लास्टिक बॉटल्स असतील किंवा ह्याचा वापर आपण करत नाही आहे आणि फक्त कापडी बॅनर असेल अशा प्रकारच्या गोष्टींचा आपण वापर करत आहोत. आणि थोडं एक मिनिएचर आपण इथे बघितलं तरी की सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक मिनिएचर काढण्यात आलेलं आहे किंवा अशा प्रकारचे काही रांगोळी आपण इथे काढलेल्या आहेत. एक सिंधुदुर्गाची जी आपली जी अस्मिता आहे ती आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. याची असा अधिवेशन परिसर आहे आणि आम्ही सगळे हे विद्यार्थी आहेत, एक इथनं एक चांगली काय म्हणता येईल शिकवण इथनं विद्यार्थी परिषदेचे सगळे कार्यकर्ते जे आज प्रतिनिधी आलेले आहेत ते घेऊन जातील असं मला नक्की वाटतं आणि मी हा विषय घेऊन थांबतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 59वं अधिवेशन पहिल्यांदाच आमच्या सिंधुदुर्गामध्ये होत आहे आणि कोकण प्रांत म्हणून पालघरपासून ते गोवापर्यंत सगळेच आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 600 विद्यार्थी आमच्या सिंधुदुर्गामध्ये या परिषदेसाठी आलेले आहेत. आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या देशाला योग्य आकार द्यायचा असेल, आमच्या देशाला योग्य दिशा द्यायची असेल, हिंदू राष्ट्र म्हणून अगर आमचा देश पुढे यायचा असेल तर ही विद्यार्थीच आमची खरी संपत्ती आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांची साथ देणं, त्यांनी ताकद देणं हेच आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य असल्यामुळे आज आम्ही त्यांच्याबरोबर आलो, संवाद साधला, त्यांच्या सहवासात होतो. आम्हाला विश्वास आहे की ह्या विद्यार्थी परिषदेच्या ह्या कार्यक्रमाच्या नंतर निश्चित पद्धतीने आमच्या पूर्ण कोकण प्रांताला या परिषदेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि उपयोग होईल. या खात्याचा पदभार चर्चा करतोय, ज्यावेळेला विकसित येतं त्यावेळेला समृद्ध येतं आणि त्याचबरोबर सुरक्षितता हा त्याचा इंटरनल पार्ट आहे. त्यामुळे या बरोबरीने आपण ज्यावेळेला विचार करतोय तर या कोकणाची, ज्या कोकणामध्ये मला इथे बोलवलंय त्या कोकणाची ओळख मला विद्यार्थी परिषदेमुळे झालेली आहे. या कोकणासाठी 1990च्या दशकामध्ये जेव्हा मी स्वतः विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो त्यावेळेला आम्ही कोकण रेल्वे सुरू झाली होती तर त्या संदर्भातलं एक
विद्यार्थी परिषदेच्या त्या गीतामध्ये दर्यावरचा खाईल वागा, त्याची गाडी जाते ती कशी जाते, तर दर्यावरचा खाईल वागा पिऊन घेईल पाऊस धारा, आणि बघता बघता मागे टाकेल सावंतांची वाडी, आणि कोकण गाडी दादा आणि कोकण गाडी. या पद्धतीने विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मला या कोकणाची ओळख झाली. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी परिषद, विद्यार्थी नेते, विद्यार्थी संख्या ही एखाद्या भागाच्या विकासासाठी, एखाद्या देशाच्या विकासासाठी किती आग्रही असू शकते हे पण त्याचा संस्कार आमच्यावरती झाला. त्या काळामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना आणि आताही आपण पाहतो महाविद्यालय परिसर हा सक्षम असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, कॅम्पस कल्चर असलं पाहिजे. कॅम्पसवरती देश विकासाच्या गोष्टी होऊ नये यासाठी म्हणून त्याही काळामध्ये आपण विद्यार्थी परिषदेने भरपूर प्रयत्न केले आणि आजही आपण प्रयत्न करतोय. आणि आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की जी राष्ट्रीय शिक्षा नीती आपण आता सध्या अंमलात आणतोय, ज्या पद्धतीने 1984 साली एक शिक्षा धोरण तयार झालं होतं, त्यानंतर शिक्षणाचं धोरणच झालं होतं. तर या शिक्षणाच्या धोरणावरती सर्वंकष धोरण हे आपण आता तयार केलेलं भारत सरकारने, आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही अंमलात येते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भरपूर स्टेक होल्डर्सची माहिती त्याच्यामध्ये आलं, परंतु सगळ्यात चांगलं योगदान हे विद्यार्थी परिषदेचं आहे. म्हणजे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी, स्थानिक ठिकाणी, वेगवेगळ्या शहरांमध्ये असतील, जिल्ह्याच्या ठिकाणी असतील, प्रांताच्या ठिकाणी असतील, जो ड्राफ्ट एनईपीचा आला होता त्याला घेऊन ज्या पद्धतीने सुझाव दिलेले आहेत, ज्या पद्धतीने आपण फीडबॅक दिलेले आहे, त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग देशामध्ये या पद्धतीचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्माण करण्यात आलं आहे. पण त्याच्यासाठी महत्त्वाचं